तो हेलो गाइस, तो अभी जस्ट कॉल आया था मुझे और गाइस मैं अभी एक खेत में स्नेक रेस्क्यू के लिए जा रहा हूँ। तो अभी देखते हैं वहाँ पर जाकर कि उस तालाब में कौन सा सांप मिलता है हमको। तो गाइस वीडियो में बने रहेगा और देखते हैं जाकर वहाँ पर कि कौन सा सांप है और हम उसे किस तरह से रेस्क्यू करते हैं। तो गाइस चलिए मिलते हैं वीडियो में। तो लेट्स गो गाइस, जाते हैं और देखते हैं कौन सा सांप है। गाइस अभी मैं यहाँ पर लोकेशन पे आया हूँ, तो अभी देखते हैं कि इस तालाब में कौन सा सांप मिलता है हमें। विषैरी सांप है, तो विषैरी मनियार स्नेक है गाइस, देख सकते हैं आप। इसे देखते हैं, अभी बचाते ही रहे। तो अभी वो खेत वाला आया नहीं गाइस, तो अभी उसका मैं वेट कर रहा हूँ। वो आने के बाद मैं अभी इस नीचे उतर के इसको रेस्क्यू करूँगा। काही जास्त नाही म्हणा, पाणी बी आणि काही नाही, थोडंसं काही इथलं इथलं डुबलं सगळं ते ते हा दिसतं. फक्त सांभाळू ना. एवढ्याला मग सापणी दिसत चला. जाऊन राहिलं ते गेलं का. झाकण्यात जाईन मरून. झाकण काढलं तर, झाकण लावलं तर बाकी बॉक्स पडले सर. हां, कारण ते गॅस करा पाहिजे. हां सगळं असं ठेप आहे ना, मरेल का ना तो. तेव्हा त्यासारखं तो त्या जाती दिसून आला तो. नाही नाही का. हां सर, हो का. माझं बरेच काही पडत राहतं सर याच्यामध्ये. ताडपत्रीवर गरम झाले ना मेले नाही. हां, ताडपत्रीवर गरम मेले. ती पिल्लू आणि आई इथं होतं म्हणे. इथं सापासारखंच आहे काहीतरी आतमध्ये पाण्यात. हो ना, पट्टा का. हो लगे म्हणजे चटके लागतात तिथे 20 तास. हो ना, 20 तासासाठी चटके लागतात. मित्रांनो मनियार साप रेस्क्यू केलेला आहे आपण आता तळ्यामधून. तर हा जिवंत होता आणि 3 साप त्याच्यामध्ये. हा चौथा साप होता, उन्हामुळे मेला आहे मित्रांनो. ते 2 कुकरी नावाचे साप होते, हे पण मरण पावलेले आता बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साप तुम्हाला दिसला तर मारू नका प्लीज, आम्हाला कॉन्टॅक्ट करा.